हाय, गुड आफ्टरनून. आज आपण कार्बनी संयुगे हा जो चॅप्टर आहे याचा पार्ट नंबर 5 पाहत आहोत. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संतृप्त कार्बन, असंतृप्त कार्बन ॲटम हे बघितलं होतं. तसेच कार्बन जो आहे त्याच्या सरळ शृंखला असतात, त्यानंतर शाखीय शृंखला, वलयांकित शृंखला असतात ते आपण बघितलं होतं. तर आता पाहूयात आपली सरळ शृंखला म्हणजे काय. इथे तुम्हाला हायड्रोकार्बन दिलेला आहे आणि इथे एक सरळ शृंखला दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला काय दिसतंय पहा, हा कार्बन असं दिलेला आहे 1 2 3 कार्बन दिलेले आहेत. इथे हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, कारण की कार्बनची व्हॅलन्सी, कार्बनची संयुगे किती आहे 4 आहे. म्हणजे इथे तुम्ही जर कधी बघितलं, ही जी शृंखला आहे एका सरळ चेनमध्ये आहे, एका सरळ लाईनीमध्ये आहे, त्यामुळे याला आपण काय म्हणतो, सरळ शृंखला हायड्रोकार्बन. सगळ्यात महत्त्वाचं, ही जी शृंखला आहे ही संतृप्त आहे. काय आहे? संतृप्त आहे. सगळ्यांना समजलं पाहिजे काय आहे, ही संतृप्त आहे. का तर यामध्ये तुम्हाला 2 कार्बन ॲटमच्या मध्ये तुम्हाला एकेरी बंध दिसेल. ज्या 2 कार्बन ॲटमच्या मध्ये तुम्हाला एकेरी बंध दिसेल त्याला संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. हायड्रोकार्बन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला कार्बन आणि हायड्रोजनच दिसतील. मग इथे तुम्हाला सरळ शृंखला दिलेली आहे. उदाहरण प्रोपेनचं दिलेलं आहे. पहा, ही कार्बनची सरळ चेन आहे, यामध्ये तुम्हाला सगळे एकेरी बंध दिसतील. मग ही झाली सरळ शृंखला. मग आता संतृप्त तुम्हाला समजलं असेल. ज्या हायड्रोकार्बनमध्ये दुहेरी आणि तिहेरी बंध असतील, ज्या हायड्रोकार्बनमध्ये दुहेरी आणि तिहेरी बंध असतील त्याला आपण काय म्हणणार, असंपृक्त हायड्रोकार्बन. मग तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे प्रोपीनचं. म्हणजे इथे पहा, कार्बन किती आहेत, 1 2 3 आहे. आणि इथे तुम्हाला हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. पुढे जर कधी तुम्ही बघितलं, तुम्हाला हायड्रोजन आहे, इथे 2 हायड्रोजन तुम्हाला इथे दिसत आहेत. आता इथे जर हा कार्बन ॲटम तुम्ही बघितला इथे, तर याच्या बाजूला फक्त 3च बंध आहेत. मग चौथा बंध जो आहे तो डबल बॉन्डने, दुहेरी बंधाने आपण देतो. याला म्हणतो आपण असंपृक्त हायड्रोकार्बन. मग ज्यामध्ये दुहेरी बंध असतील तो झाला असंपृक्त हायड्रोकार्बन. ही उदाहरणे जी आपण पाहतोय ती कोणती शृंखला आहे, सरळ शृंखला आहे. मग अल्काईनमध्येही तसंच आहे. मग तुम्हाला इथे पहा, कार्बन कार्बनमध्ये कोणता बंध दिसेल, तिहेरी बंध तुम्हाला इथे दिसतोय आणि कार्बनची सरळ लाईन तुम्हाला इथे दिसते. आता ही जी शृंखला झालेली आहे ही सरळ शृंखला आहे. दुसरी आहे शाखीय शृंखला. दुसरी कोणती आहे, शाखीय शृंखला काय आहे ती आपण इथे पाहूयात. तर तुम्हाला हा जो दुसरा पॉईंट दिला आहे शाखीय शृंखला, एकदम सोप्या भाषेमध्ये पाहूयात. शाखीय म्हणजे काय, तर त्याला एक ब्रँच येते. म्हणजे आता पहा, मी सरळ अशी एक लाईन इथे ड्रॉ केली, ही एक सरळ लाईन आहे. आता इथे अजून एक लाईन दिली म्हणजे ही काय झाली, याची एक शाखा झाली, एक ब्रँच याची इथे झाली. सेम त्याच पद्धतीमध्ये. मग आता इथे मी कन्सिडर केलं, हा कार्बन, इथे हा कार्बन, इथे हा कार्बन. आता हे 3 कार्बन ॲटम झाले. पण हा जो चौथा कार्बन ॲटम आहे तो कन्सिडर करा इथे आलेला आहे. म्हणजे हा कुठे गेला, एका शाखेमध्ये गेला, एका ब्रँचमध्ये गेला. म्हणजे याला आपण काय म्हणतो, शाखीय शृंखला हायड्रोकार्बन. मग तुम्हाला इथेही परत एकदा तोच पार्ट बघायचा आहे, संतृप्त आणि असंपृक्त. तर तुम्हाला कार्बन कार्बनच्या मध्ये इथेही तुम्ही पाहू शकता, कार्बन कार्बनमध्ये एकेरी बंध आहे. हा कार्बन दोघांमध्ये कोणता एकेरी बंध आहे. म्हणजे हा काय झाला, संपृक्त हायड्रोकार्बन. मग हा काय झाला तुमचा शाखीय शृंखला, एक शाखा आली, एक ब्रँच आली त्याला, त्यामुळे आपण काय म्हणतो, शाखीय शृंखला. मग त्याच पद्धतीमध्ये इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे आयसोब्युटिलिनचं. तर तुम्हाला इथे असंपृक्तचं उदाहरण आहे. म्हणजे इथे कार्बन कार्बनमध्ये तुम्हाला दुहेरी बंध दिसेल, त्यामुळे याला आपण काय म्हणणार, असंपृक्त हायड्रोकार्बन. शाखीय शृंखलेमधला असंपृक्त हायड्रोकार्बन. सगळ्यांना समजलं असेल. आता पुढे जो आहे तो म्हणजे वलयांकित. आता वलयांकित म्हणजे काय तेही आपण आता इथे पाहूयात. पहा, एक वलय आलेला आहे. म्हणजे आता आपण हा कार्बन, हा कार्बन 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 असं जॉईन करत गेलो, एक चेन तयार झाली. ही काय तयार झाली, एक चेन. आपण कितीही मोठी 1000 ऑफ कार्बन ॲटमची चेन तयार करू शकतो. किंवा शाखीय शृंखलेमध्ये आलो, परत एकदा पहा, म्हणजे कार्बन 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 असं आपण जॉईन करू शकतो. पण वलयांकितमध्ये काय येतं, एक बंधन येतं. आता तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे सायक्लोहेक्झेनचं. पहा आता इथे, आता मी असं एक स्ट्रक्चर काढलं, हा आहे सायक्लोहेक्झेन. तर इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे, इथे कार्बन, इथे कार्बन, इथे कार्बन आणि इथे कार्बन. कार्बन किती झाले, 6. इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन. परत सगळीकडे काय येतील, 2 हायड्रोजन तुम्हाला इथे दिसतील. पण याला बंधन आलेलं आहे पहा.
म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये सर्कलमध्ये तुम्हाला 6च कार्बन ॲटम दिसतील, 7वा तुम्हाला कुठेतरी ॲडजस्ट करून ते अटॅच करावं लागेल. म्हणजे याला काय म्हणतो आपण, वलयांकित हायड्रोकार्बन. काय म्हणतो याला आपण इथे, वलयांकित हायड्रोकार्बन. मग आता याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला काय दिसतंय पहा, कार्बन कार्बनमध्ये एकेरी बंध, कार्बन कार्बनमध्ये कोणता, एकेरी बंध. इथेही कोणता बंध दिसतोय, एकेरी बंध. त्यामुळे याला आपण काय म्हणणार, संपृक्त हायड्रोकार्बन. काय म्हणणार याला आपण इथे, संपृक्त हायड्रोकार्बन. अजून एखादं उदाहरण घेऊयात. पहा आता इथे मी असं घेतला, कार्बन कार्बन, हा 3 नंबरचा कार्बन, हा 4 नंबरचा आणि इथे हा 5 नंबरचा. आता इथे पहा हायड्रोजन, इथे पण हायड्रोजन, दोन्हीकडे काय आहेत, हायड्रोजन आहेत. इथे पण हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथेही हायड्रोजन हायड्रोजन, इथे आलेलं आहे हायड्रोजन, इथे आलेलं आहे हायड्रोजन. कार्बन हे स्ट्रक्चर पहा सायक्लोपेंटीनचं दिलेलं आहे. इथे कार्बन कार्बनमध्ये कोणता बंध दिसतोय, एकेरी बंध दिसतोय, एक वलय तयार झालेला आहे. सगळ्यांना समजलं असेल. आता असंपृक्त म्हणजे काय, तर तुम्हाला मगाशी सांगितले कार्बन कार्बनमध्ये कोणता बंध असेल, दुहेरी बंध. म्हणजे आता मी हे सायक्लोहेक्झेन काढला, आता याच्यामध्ये एकेरी बंध आहे, संपृक्त झाला. इथे हा एक बंध अजून अटॅच केला म्हणजे हा झाला असंपृक्त. काय झालं यामध्ये, असंपृक्त हायड्रोकार्बन. आता पुढे जर कधी अजून एक उदाहरण आपण इथे पाहिलं, बेन्झिन, याला आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणतो. आता याच्यामध्ये जर कधी बघितलं, कार्बन कार्बन कार्बन, इथेही कार्बन कार्बन कार्बन, सगळीकडे एक हायड्रोजन येतो. याचा फॉर्म्युला C6H6 आहे. इथे हायड्रोजन, इथेही हायड्रोजन, इथेही हायड्रोजन. तर यामध्ये एक स्पेसिफिक याची ऑर्डर आहे, एक स्टॅबिलिटी आहे. कार्बन कंटेन म्हणजे 2 कार्बनमध्ये कोणता बंध दिसतो, इथे पहा दुहेरी बंध तुम्हाला इथे दिसतोय. म्हणजे हा बेन्झिन, याला म्हणतो आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. काय म्हणतो याला, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स याला आपण इथे म्हणतो. सगळ्यांना समजलं असेल बेन्झिन म्हणजे काय. आता पुढे आपल्याला एक कार्बनी संयुगामधील क्रियात्मक गट पाहायचा आहे. मग तो कोणता आहे तेही आपण इथे क्लिअर करूयात. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे कार्बनी संयुगामधील क्रियात्मक गट. आता बऱ्याच जणांना वाटत असेल याच्यामध्ये क्रियात्मक गट म्हणजे नक्की कोणता. आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलेलं आहे तुम्ही सांगा. आत्तापर्यंत आपण हायड्रोकार्बन बघितलेला आहे. काय बघितलेलं आहे आपण, हायड्रोकार्बन आत्तापर्यंत आपण इथे बघितलेलं आहे. मग सगळेजण सांगतील हायड्रोकार्बन म्हणजे काय, ज्यामध्ये तुम्हाला कार्बन आणि फक्त काय दिसत होतं, हायड्रोजन. म्हणजे उदाहरण घेतलं CH4, यामध्ये तुम्हाला काय दिसतोय, फक्त CH4, कार्बन आणि हायड्रोजन. त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोकार्बन. म्हणजे जी संयुगे फक्त कार्बन आणि हायड्रोजनने बनतात त्याला आपण म्हणतो हायड्रोकार्बन. आता आपल्याला हा जो कार्बन आहे, हा कार्बन ॲटम इतर मूलद्रव्यांसोबतही कंबाईन होतो, इतर मूलद्रव्यांसोबत विविध बंध तयार करतो. मग तो हॅलोजन म्हणजे X हॅलोजन बरोबर बंध तयार करेल, ऑक्सिजन बरोबर बंध तयार करेल, नायट्रोजन बरोबर इथे बंध तयार करेल. मग हे बंध तयार होतात कसे, म्हणजे उदाहरणार्थ पहा, इथे घेतला मी हा CH3 आणि हा H, हा एक हायड्रोकार्बन आहे. तर ह्या हायड्रोजन ऐवजी आपल्याला क्रियात्मक गट अटॅच करायचा आहे, क्रियात्मक गट इथे जोडायचा आहे. मग तो हॅलोजन असेल, मग हॅलोजन आहे तो क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग आता इथे मी घेतलं हा CH3 आणि हा X, मग हा X इथे काय झाला, क्रियात्मक गट झाला. काय झाला, हा इथे X इथे क्रियात्मक गट झाला. मग त्यालाच आपण काय म्हणतो, विषम अणू. काय म्हणतो, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे विषम अणू. तुम्हाला एक डेफिनेशन दिलेली आहे. विषम अणू म्हणजे काय, तर विषम अणू म्हणजे काय, ह्या हायड्रोकार्बनच्या साखळीत, म्हणजे इथे पहा ही कार्बन 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 कार्बन, ही एक हायड्रोकार्बनची साखळी आहे. आता याच्यामध्ये सगळीकडे हायड्रोजन आहेत, इथे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन आहे. तर ह्या हायड्रोकार्बनच्या साखळीत तुम्ही एक किंवा अधिक हायड्रोजनच्या ऐवजी तिथे दुसरा मूलद्रव्य ठेवायचा आहे. जसं आपण इथे एका हायड्रोजनच्या ऐवजी इथे हॅलोजन ठेवला, तसा दुसरा मूलद्रव्य आपल्याला इथे ठेवायचा आहे. मग तो जो मूलद्रव्य ठेवतो, मग त्यामुळे काय होतं, कार्बनची चतुर्संयुजा पूर्ण होते. त्याला आपण म्हणतो विषम अणू. त्याला आपण तिथे काय म्हणतो, विषम अणू. आता याची बरीचशी उदाहरणे पण आहेत, पण त्याआधी मला परत एकदा क्लिअर करा, विषम अणू म्हणजे काय तुम्हाला समजलेलं आहे. हायड्रोकार्बनच्या साखळीत तुम्ही काय करता, एक किंवा अधिक हायड्रोजनच्या ऐवजी दुसरा एक क्रियात्मक गट ठेवता. म्हणजे तो हॅलोजन, मग हॅलोजनमध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तो गट ठेवता. त्याला आपण काय म्हणतो, विषम अणू असं म्हणतो.
मग आता उदाहरण द्यायचं झालं तर अजून एक उदाहरण तुम्हाला इथे देतो पहा. आता इथे घेतला मी हा CH3 CH2 आणि इथे हा घेतला H. आता ह्या हायड्रोजनच्या ऐवजी एक विषम अणू मी ठेवतोय. मग विषम अणू कोणता झाला? तो अल्कोहोल ठेवला. मग त्याचे उदाहरणे आपल्याला पुढे स्टडी करायचे आहेत. म्हणजे हा झाला OH काय झाला इथे तुमचा हा विषम अणू झालेला आहे. काय झालेला आहे? OH काय झालेला आहे? विषम अणू झालेला आहे. आता हायड्रोजन ऐवजी आपण इथे OH ठेवला आहे, त्यामुळे ही जी कार्बनी संयुगे आहेत याला एक विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात. काय होतात याला? इथे एक विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात. मग विषम अणू किंवा विषम अणूपासून जे संयुगे तयार होतात त्याला आपण क्रियात्मक गट म्हणतो. विषम अणू म्हणजे हा OH इथे विषम अणू आहे, याच्यापासून जी संयुगे तयार होतील त्याला आपण तिथे काय म्हणतो? क्रियात्मक गट म्हणतो. सगळ्यांना क्रियात्मक गट समजलेला आहे? परत एकदा ऐका. हायड्रोजनच्या ऐवजी आपण हा जो विषम अणू ठेवला आहे त्याला आपण काय म्हणतो? क्रियात्मक गट असं आपण त्याला तिथे म्हणतो. सगळ्यांना क्रियात्मक गट समजलेला आहे? हा जो क्रियात्मक गट आहे याची मुक्त संयुजा आपण एका डॅशने दाखवतो. म्हणजे आपण हा एक हॅलोजन असेल म्हणजे याची जी संयुजा आहे आपण कशाने दाखवतो? एका डॅशने दाखवतो. आता याच्यामध्ये आपण हायड्रोजन यामध्ये कार्बनमध्ये एकेरी बंध आहे, दुहेरी बंध आहेत, तिहेरी बंध आहेत. आता जर कधी इथे पहा हा घेतला मी हा CH3H घेतला. काय घेतला इथे? CH3H. किंवा अजून समजण्यासाठी अजून एक उदाहरण मी घेतो इथे. हे उदाहरण थोडं बाजूला ठेवा. इथे घेतला मी हा CH3 हा CH2 आणि इथे घेतला हा H. आता पुढे ह्या हायड्रोजनच्या ऐवजी मी एक क्रियात्मक गट घेतला. म्हणजे पहा इथे हा हायड्रोजन कमी केला मी इथे, तर असं मी इथे घेतला हा CH2 आणि इथे हा घेतला CH2. आता इथे कार्बनची संयुजा पूर्ण होत नाही, म्हणजे कार्बनच्या बाजूला किती बॉन्ड झालेत पहा? फक्त 2 आणि 1 3. मग चौथा जो आहे तो आपण एका डॅशने दाखवतो. म्हणजे आता कार्बनची संयुजा पूर्ण झाली. ती कशी झाली पहा? 2 कार्बन, याच्या बाजूला हे 2 हायड्रोजन, याच्या बाजूला हे 2 हायड्रोजन, मध्ये आधी एकच बॉन्ड होता. म्हणजे कार्बनच्या बाजूला 4 बंध पाहिजे आपल्याला. इथे किती झाले? 3. 1 2 आणि 3. हा चौथा बंध इथे मी दिला. म्हणजे हा आपण डॅशने दाखवलेला आहे. सगळ्यांना क्रियात्मक गट काय आहे ते समजलं असेल. आता आपण पुढे जाऊयात. आता आपल्याला पुढे काय पाहायचं आहे? तर होमोलोगस सिरीज आणि हे जे अणू कोणते कोणते आहेत ते तुम्ही इथे पहा. आता विषम अणू तुम्हाला कोणता कोणता दिलेला आहे? ते हॅलोजन दिलेला आहे. कोणता दिलेला आहे? हॅलोजन. म्हणजे तो क्लोरो, ब्रोमो, आयोडो. म्हणजे X = क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग पहा संक्षिप्त रूप काय आहे त्याचं? Cl, Br आणि I. मग अल्कोहोल आहे. अल्कोहोल काय आहे? ROH असं आपण दाखवतो. R म्हणजे इथे जे कार्बन ॲटम आहेत ते. त्यानंतर पुढे अल्डिहाइड अजिबातही विसरायचं नाही. अल्डिहाइड म्हणजे काय? C डबल बॉन्ड OH. म्हणजे कार्बनच्या बाजूला पहा 4 बंध तयार झालेत. त्यानंतर त्याचा संक्षिप्त रूप काय आहे? CHO. कीटोन. कीटोन पहा कार्बनच्या बाजूला 2 डॅश तुम्हाला इथे दिसतील आणि हा कार्बोनिल ग्रुप आहे. हा CO त्याचा फुल फॉर्म आहे. कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणजे हा COOH त्याचा संक्षिप्त रूप आहे. C डबल बॉन्ड OH त्याचं रचना सूत्र आपल्याला दिलेलं आहे. हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आता अजूनही पुढे आपल्याला दिलेलं आहे ते पहा इथर. आता इथर लक्षात कसा ठेवायचा? ऑक्सिजन आणि बाजूला 2 बंध. त्यानंतर इस्टर. आता इस्टर आणि इथरमध्ये हा काय सांगितलं आहे तुम्हाला मी इथे? इथर. आता इस्टरमध्ये काय फरक आहे इथर आणि इस्टरमध्ये ते पहा. आता इथे हा तुम्ही असं काय लिहून घेतला? O लिहून घेतला दोन्ही साईडला. त्याला काय करायचं? हा कार्बोनिल ग्रुप फक्त अटॅच करायचा. तो झाला इस्टर. अमाइन म्हणजे काय? तर अमाइन म्हणजे याच्यामध्ये NH3 म्हणजे NH3 झाला. NH3 म्हणजे काय? अमाइन. हे क्रियात्मक गट आहे. म्हणजे हायड्रोजनच्या ऐवजी हे क्रियात्मक गट आपण तिथे अटॅच करू शकतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा समजातीय श्रेणी. यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. समजातीय श्रेणी म्हणजे काय? आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं? हा जो कार्बन ॲटम आहे हा कार्बन काय करतोय? एक सरळ शृंखला तयार करतो. एक कार्बनची अशी सरळ अशी चेन तो तिथे तयार करतो. बरोबर ना? कार्बनची काय करतो? सरळ चेन तयार करतो. आणि आपण ह्या हायड्रोजन ऐवजी दुसरा कोणताही एक क्रियात्मक गट तिथे ठेवू शकतो. हे आत्ता आपण बघितलेलं आहे. मग तो हॅलोजन असेल, अल्डिहाइड असेल. समजा मी इथे याच्याऐवजी इथे ठेवला हा CH3, हा CH2, हा पुढे CH2, परत एकदा हा CH2 आणि याच्याऐवजी इथे ठेवला OH. तर हा काय झाला तुमचा? इथे एक क्रियात्मक गट झाला.
काय झाला इथे? हा तुमचा एक क्रियात्मक गट झाला. हे आत्तापर्यंत आपण इथे पाहिलेलं. हा OH काय झाला इथे? एक क्रियात्मक गट झालेला आहे. आता मी जर कधी असं केलं, पहा, हा पहिला घेतला CH3, हा OH. दुसरा घेतला मी, हा CH3, CH2 आणि हा OH. तिसरा एक घेतला, हा CH3, CH2, CH2 आणि हा OH. अशी कार्बनची सरळ शृंखला तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय काय? OH आहे, इथे पण OH आहे, इथे पण OH आहे. मला सांगायचं आहे का यामध्ये सगळीकडे तुम्हाला हा क्रियात्मक गट कसा दिसतोय? सारखाच दिसतोय. सगळीकडे क्रियात्मक गट कसा दिसतोय? सारखाच दिसतोय. आता हा जो सारखा क्रियात्मक गट आहे त्यामुळे ही जी संयुगे तयार झालेली आहेत याचे गुणधर्म बऱ्याचदा सारखेच असतात. बरेच गुणधर्म यामध्ये कसे असतात? सारखेच असतात. त्यामध्ये साधर्म्य आपल्याला तिथे दिसते. आता पुढे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट स्टडी करायचा आहे, तो आहे समजातीय श्रेणी म्हणजे काय? हा पॉईंट आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. हा पॉईंट अजिबातही पाठ करायचा नाही, हा समजून घ्यायचा आहे. आता मी एक अल्केनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, CnH2n+2 अल्केनचा फॉर्म्युला आहे. आता इथे घेतला मी हा CH4, पुढे घेतला हा C2 आणि हा H6, पुढे घेतला हा C3 आणि हा H8. तर यामध्ये झालंय काय ते पहा. कार्बन एक एकने वाढत चालला. इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. पुढे घेतला हा C4 आणि H10 झालाय. म्हणजे इथे पहा कार्बन 1ने वाढलाय, हायड्रोजन 2ने, 4, 6, 8, 10. तर याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये तुम्हाला फरक काय दिसेल? CH2. याच्यामध्ये तुम्हाला फरक काय दिसेल? CH2. याच्यामध्ये फरक काय दिसेल तुम्हाला? CH2. मग हा जो CH2 हा जो फरक दिसतो यालाच आपण काय म्हणतो? समजातीय श्रेणी. म्हणजे हा पहिला कोणता आहे? मिथेन आहे. पहिला कोणता आहे? मिथेन. दुसरा कोणता आहे? इथेन आहे. तिसरा कोणता आहे? प्रोपेन आहे. चौथा कोणता आहे? ब्युटेन आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जो फरक दिसतोय तो काय झालेला आहे? तुमची समजातीय श्रेणी. आता इथे व्यवस्थित अजूनही तुम्हाला मी क्लिअर करतो नक्की काय मला सांगायचं आहे. आता इथे मी घेतला हा CH3, पहिला काय घेतलाय व्यवस्थित पहा, CH4 घेतला. म्हणजे इथे हा CH मी इथे घेतला. हा झाला तुमचा शॉर्ट फॉर्ममध्ये CH4. पुढे मी घेतोय C2H6. काय घेतला इथे? C2H6 म्हणजे कार्बन 2. हे 2 कार्बन ॲटम. इथे पहा हा H, हा H, हा H, हा H आणि इथे हा H. तिसरा घेतला मी हा C3H8. हे सगळं आपण अल्केनचं पाहतोय. हां, कशाचं पाहतोय? समजातीय श्रेणी आपण अल्केनची आपण इथे पाहतोय. आता पुढे 1, 2, 3. इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन. इथेही काय आहे? हायड्रोजन. इथेही हायड्रोजन. इथेही हा हायड्रोजन. तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते? पहिल्यांदा पहा, हा इथे हा CH2 आहे. परत याच्यामध्ये बघितलं तर 2 CH2 आहेत. पहा, हा इथे एक CH2 आहे, इथे हा एक CH2 आहे. त्यानंतर याच्यामध्ये बघितलं, हा इथे हा CH2 कोणताही कन्सिडर करा, इथेही हा CH2 आहे, इथेही काय आहे? CH2 आहे. याच्यामध्ये तुम्हाला CH2 काय होत झालेले दिसतात? तुम्हाला ॲड होत जाताना दिसतात. CH2 काय होतात? म्हणजे पहा, हा तुम्हाला अजून सोप्या भाषेमध्ये पहा. आता जर कधी हा CH4 आणि CH2 या दोघांमध्ये फरक कितीचा आहे पहा. कार्बन 2 मधून 1 गेला किती? 1 कार्बन. हायड्रोजन किती आहेत? 6. 6तून 4 गेले 2. दोघांमध्ये फरक किती आला? CH2चा फरक आला. मग ही जी पुढे ही तयार होते, ही जी शृंखला तयार होते याला आपण काय म्हणतो? समजातीय श्रेणी. मग ती अल्कोहोलची असते, अल्केनची असते, अल्किनची असते, अल्काईनची असते. समजून घेणं महत्त्वाचं आहे. ह्या ज्या श्रेणी तयार झालेल्या आहेत याला आपण इथे काय म्हणतो? समजातीय श्रेणी आपण म्हणतो. आता आपल्याला पुढे याच्यामध्ये अल्केनची समजातीय श्रेणी, त्यानंतर त्याच्या पुढे जर कधी तुम्ही बघितलं तर अल्कोहोलची समजातीय श्रेणी. पहा, याच्यामध्ये CH2 तुम्हाला ॲड झालेले दिसतात. त्यानंतर अल्काईनची समजातीय श्रेणी. ह्या श्रेणी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. मग आता एक मी तुम्हाला हा टेबल सॉल्व करून देतो. बाकीच्यांचे जे आन्सर आहेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी अल्केनची समजातीय श्रेणी तुम्हाला सॉल्व करून देतो. बाकीच्यांचे आन्सर जे आहेत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर कधी समजले नाहीत तर मला विचारा. तर पाहूयात आपण अल्केनची समजातीय श्रेणी. आता इथे तुम्हाला काय काय फरक दिसतोय तो तुम्हाला इथे व्यवस्थित क्लिअर होईल. तर पहा, आता इथे आता पहिल्यांदा CH4 घेतलंय.
तर याच्यामध्ये कार्बन अणूंची संख्या किती आहे? एकच आहे. CH2 किती आहेत? एकच आहे. तर तुम्ही म्हणाल CH2 आला कुठून? पहा, हा CH आणि हा H आणि इथे हा H म्हणजे हा झाला CH4. हा जो झाला आहे हा काय झाला? इथे CH2 हा कन्सिडर केला, त्यामुळे हा काय झाला? इथे 1. पुढे पहा CH3 यामध्ये किती आहेत? कार्बन अणूंची संख्या 2, CH2 चे घटक किती आहेत? 2च आहेत. म्हणजे आपण असंही लिहू शकतो ना, हा CH3 हा CH3 आपल्याला असंही लिहिता येईल. समजा हा CH2H आणि हा पुढे CH2 आणि हा H असंही लिहिता येईल. म्हणजे CH2 किती वेळा झाले? 2दा. परत याच्यामध्ये कार्बन अणूंची संख्या 3, CH2 पण किती आले? 3. यामध्ये कार्बन अणूंची संख्या मोजा 1 2 3 आणि 4. म्हणजे इथे झाले हे 4. कार्बन CH2 घटकांची संख्या ही 4. आणि याच्यामध्ये पेंटेनमध्ये 5 कार्बन अणू आहेत, संख्या ही किती आहे? 5. इथे 6 आहे, इथे किती आहे? 6 आहे. याच्यामध्ये तुम्हाला हा उत्कलनांक जो आहे तो वाढताना दिसतो. इथे पहा -160 162 आहे, इथे -88.5 आहे, इथे -42 आहे. तो वाढत जाताना दिसतोय तुम्हाला. जसे जसे कार्बनची शृंखला वाढते तसा उत्कलनांक काय होत जाताना दिसतोय? वाढत जाताना दिसतोय. तर इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.